अगदी चुकलंय हे नमिताचं, पण त्या दोघांच्या बाबतीत काही बोलायचा अधिकारच उरला नाहीये मला। नमितानी 2 वाक्यात परक केलं मला, आणि दादा तिच्या समोर हतबल आहे। तू कुणाकुणाच्या बाबतीत ही किंमत चुकवणार आहेस? तुझा रोख कळतोय मला, पण पलाशच्या बाबतीत प्लीज। जोडीदाराशिवाय आयुष्य काढणं खूप कठीण असतं मीरा। हे तू बोलतेस मा? बाबांच्या मागे तू एकटीनेच वाढवलंस ना आम्हाला। हो, पण ते या जगातच नव्हते। पण मिहिरला पलाश दिसणार आहे, भेटणार आहे। फरक आहे हा। मा, का लादताय तुम्ही माझ्यावर हे? मी समर्थ आहे मिहिरला एकट्याने वाढवायला। तू किती बोलली नाहीस ना मीरा, तरी तुझ्यातलं एकाकीपण दिसतं मला। डॉक्टरची अपॉइंटमेंट होती, मी जाऊ शकले नाही। मी त्यांना कळवलंही नाही, अशी लाज वाटली मला। त्यांना कळवायला हवं होतं ना। ह्या आशूचा विषय निघाला ना की सगळा गोंधळच होतो। गीता, या घरात अश्विनीचा विषय काढायचा नाही, ठरलंय ना आपलं? मीरा, मला बरं वाटत नाहीये, थोडं फ्युरिश वाटतंय। पलाश, मला वाटतं तूही डॉक्टर आहेस नाही? अशा वेळी काय औषध घ्यायचं तेवढं तर तुला नक्कीच माहितीये। औषध काय घ्यायचं ते मला माहितीये। मला तुझा आणि मिहिरचा आवाज ऐकायचा होता म्हणून ते खरं औषध आहे माझं। तुझा तो कोर्स पूर्ण झाला? आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू, पण आधी मला हे सांगा की आशू कुठे? अश्विनी बंगलोरलाच आहे ना? बंगलोरला? तुम्ही गेला होता तिच्याकडे? नाही, आम्ही नाही गेलो, म्हणजे फोनवरच बोलणं होतं ना। पण पत्ता असेल ना तुमच्याकडे? नाही, म्हणजे माझ्याकडे तिचा जुना पत्ता आहे, नवीन पत्ता तुमच्याकडे असेल ना? आमच्याकडे पण अरे जुनाच पत्ता आहे। पत्ता बदललाय ना पण आता तिचा। पत्ता नाही बदललाय वहिनी, माणसं बदलली आहेत। मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, अश्विनीच्या मुलाचा बाप कोण आहे? मला बाकी काही नकोय। समीर, तू जरा शांत हो। अरे तू शांतपणे ऐकलं नाहीस तर मी काय बोलते याचा अर्थच कळणार नाही ना तुला? नाही वहिनी, अर्थ सगळ्यातलाच संपलाय। माझ्या प्रश्नाचं उत्तर आता मीच शोधेन, आणि मगच माझ्या मनाला शांतता मिळेल। सगळं करून सभ्यतेचं नाटक करतोस? लाज नाही वाटत? समीर सोड। अडचणीत होती, एकटी होती म्हणून नोकरी काय कामाचं निमित्त करून तुझा गैरफायदा घेतला। बघ समीर, तू हे जे काही आता वागलास ना ते योग्य नाहीये। विसरू नकोस, हे एका सभ्य माणसाचं घर आहे। तू काय रे सभ्यतेचा आव आणतो? सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही तुला। एक मिनिट, काय मामागिरी चालली आहे? सोड त्याला। वॉचमॅन, एक मिनिट, तू का प्रत्येक गोष्टीचं याला क्लॅरिफिकेशन देतोस? काय गरज काय आहे? इथे हा तमाशा घालण्यापेक्षा ना जाऊन तुझ्या त्या महान आशूला विचार। तिच्या परवानगीने झालं हे सगळं। तिने लेखी सही दिली आम्हाला, तशी करार केलाय आमच्या बरोबर। आमच्या बाळाची सरोगेट मदर होण्यासाठी तयार झाली आहे ती, आणि त्या बदल्यात आम्ही तिला भरपूर पैसेही दिले। आणि तुला जर काही फसवणूक वाटत असेल ना तर जा, कुठल्याही कोर्टात जा, कर एखादी तक्रार, न्याय माग जा, कळलं? खरी परिस्थिती कळली, निघ। आणि एक लक्षात, यापुढे कुणावर आरोप करशील तेव्हा अचूक माहिती निश्चित कर। गेट लॉस्ट फ्रॉम